हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे. ती माहिती फोनवर एका बोटाने टाईप करून व्हॉट्सअपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवतात. ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत, प्रोत्साहन, सहकार्य लाभले आणि लाभत आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची खूप आवड आहे. लिखाण शैली, शब्द मांडणी त्यांची आहे. ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत. त्यांची भाषा शैली साधी, सरळ आणि सोपी आहे. काही माहिती चूक वाटल्यास, कुणाला आवडत नसल्यास, काही आक्षेप असल्यास जरूर कळवा. कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही. 7 ऑक्टोबर 2024. प्रेमळ आठवण. स्वर्गवासी फादर मोन्सिनेर डॉमिनिक डिसा. जन्म 4 जानेवारी 1880. मृत्यू 25 जानेवारी 1950. ह्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करूया. आपण इतिहासात वाचले आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे 2 प्रेषित संत थॉमस व संत बार्थोलोमिओ हे इसवी सन 52 ते 60 या दरम्यान भारतात आले होते. संत थॉमस भारताच्या दक्षिण किनारा, केरळ आणि मद्रास, तामिळनाडू येथे, तर संत बार्थोलोमिओ हे उत्तर भारतात कल्याण, वसई, ठाणे येथे येऊन गेले. इसवी सन 6व्या शतकात कल्याण येथे बिशप नेमले गेले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी इसवी सन 1500 पासून ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. तो पोर्तुगीज मिशनरी भारतात आल्यावर 27 मे 1498 रोजी वास्को डी गामा यांचे भारताच्या दक्षिण किनारा येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत काही मिशनरीही आले होते. त्यानंतर ते पुढे सरकत गोवा, मंगलोर, वसई आणि दमणपर्यंत पोहोचले. वसईमध्ये पोर्तुगीज सैन्याने प्रवेश केल्यानंतर 1534 मध्ये किल्ला बांधला. त्या किल्ल्यात 4 धर्मसंस्थापकांनी 4 देवळं बांधली आणि त्यानंतर किल्ल्याबाहेर उत्तर वसईत आगाशी, नंदाखाल व निर्मळ अशी 3 आणि दक्षिण वसईत सांडोर, पापडी, रमेदी, पाली, माणिकपूर आणि मर्सेस तशी एकूण 9 देवळे, चर्चेस उभारली. पोर्तुगीज मिशनरी बी पेरत गेले. वसईतील संत गोन्सालो गार्सिया हे धर्मगुरू. जन्म 5 फेब्रुवारी 1557, बलिदान 1597 आणि पहिले भारतीय संत. त्यांचा जन्म आगाशी येथे झाला होता असे इतिहासकारांचे म्हणणं आहे. त्यानंतर नंदाखाल येथील फादर पॉलिकॉर्प डिमेलो परेरा सिनोर ह्यांना गोवा दमण धर्मप्रांत असताना 1739 साली धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली होती. त्यांनी ठाणे येथील संत जॉन बाप्टिस्ट चर्च येथे सेवाकार्य केले होते. तेथेच त्यांचे 17 मार्च 1776 रोजी निधन झाले. त्यानंतर आगाशी येथे जन्म झालेले रेव्ह मानसी डॉमिनिक डिसा ह्यांचा जन्म 4 जानेवारी 1880. ते धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत गेले. तेथील खडतर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपल कुलाबा, बॉम्बे येथे त्यांना 29 जून 1904 रोजी गुरुदीक्षा मिळाली. त्यांच्या अगोदर पापडी येथील फादर मर्सलीन बाप्टिस्टा हे 1903 साली आणि नंतर फादर जोस गब्रिएल परेरा हे 1904 साली धर्मगुरू झाले होते. फादर डिसा यांची नेमणूक अवर लेडी ऑफ माउंट पोयसर येथे झाली. नंतर त्यांनी माथेरान, अंधेरी येथे सेवा कार्य केले, परंतु त्यांचे महत्त्वाचे कार्य वांद्रे मुंबई येथील सेंट अड्र्यू चर्च व हायस्कूल येथे झाले. ते 1919 ते 1943 पर्यंत रेक्टर होते. 1926 मध्ये त्यांनी सेंट अड्र्यू हायस्कूल इमारतीचे बांधकाम केले. 1935 मध्ये ख्रिस्तराजा पुतळ्याची उंची वाढवून मॉन्युमेंट्स ऑफ टाउन ऑफ बांद्रा या चिरकालीन स्मारकाचा आशीर्वाद विधी केला होता. ते पश्चिम सेल्सेटचे 1919 ते 1950 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते डीन होते. ते बिशप हाऊस येथे बिशपाचे मुख्य सल्लागार होते.
सेन्सॉर बोर्डाच्या कमिटीवर होते. तसेच डाओसिझनवर ते जज म्हणून कार्य करत होते. माउंट मेरी बेसिलिकाचे ते पहिले रेक्टर आणि ते त्यांच्या मृत्यूपर्यंत रेक्टर होते. त्यांचे हे सर्व सेवाकार्य पाहून पोप पायस 12 यांनी 1941 साली त्यांना त्यांचे खाजगी गुप्त कारभारी प्रिव्ही चेंबरलेन नेमले होते. त्यांचा स्वभाव प्रेमळ, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, प्रगतीची आस असलेले, सुधारणावादी धोरणांना अंगीकारणारे, त्याचबरोबर भाविकांना योग्य मार्गदर्शन करणारे आणि नेहमी मदतीचे हात देणारे होते. त्यामुळे ते सर्वांचे प्रिय झाले होते. त्यांचे वांद्रे मुंबई येथे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. ते आपल्या आगाशीचे, किंबहुना वसईचे मानबिंदू होते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.